नाही, हा विषय असा आहे की येऊन दमदाटी करणं, दहशत, ते मीडिया सेलचं काम करतात, पक्षाच्या भूमिका ते शांतपणे होत असताना अशा पद्धतीचं वातावरण हे या शहरामध्ये होऊ नये. दोन ते तीन जण होते सीसीटीव्ही मध्ये, त्यातले 2 जण कव्हर झालेले आहेत. अधिक त्या विषयामध्ये तपास करताय. भाषा कुठली होती आणि पहिल्या त्यांनी हिंदीमध्ये बोलणं चालू केलं आणि नंतर ते मराठीमध्ये बोलणं चालू केलं. तुम्हाला ते बोलले ना आमच्या ते बोललेच नाही ना. त्यांना विचारलं कुठलं सांगतो, त्यांनी ते बोललं नाही. तेवढं त्यांनी दमदाटी आणि शिवीगाळ करणं चालू केलं. संशय व्यक्त करण्याच्या आधी ज्या पार्टीचे आणि महायुतीचे पदाधिकारी आहेत, जुगल उपाध्याय, डोंबिवली पश्चिम, त्यांच्या कार्यालयात येऊन आज दोघांनी, 2 असतील किंवा 3 असतील, ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये पोलीस तपास करतील. त्यांनी अतिशय भ्याड हल्ला केला आणि त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला, काच फोडण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या अंगावरती खुर्च्या मारल्या, दहशत निर्माण करण्याचा जो प्रयत्न केला त्यांनी. त्यामुळं आजची जी पत्रकार परिषद होती त्याकरता होती. भाजपा आणि महायुतीचे कार्यकर्ते, पदाधिकारी प्रत्येक इलेक्शनमध्ये शांतपणे आपली निवडणूक लढवत असतात. शांतपणे सगळ्या विधानसभेच्या, महानगरपालिकेच्या, लोकसभेच्या वेळेस शांतपणे निवडणूक लढवत असतात. पण अशा गोष्टी अनेक वेळेला या ठिकाणी कल्याणपूर्वमध्ये होत आहेत, अंबरनाथमध्ये होत आहेत, डोंबिवलीमध्ये होत आहेत. या सगळ्या वातावरणामुळं समाजामध्ये अतिशय चुकीचा मेसेज जातोय आणि समाजाला माहिती आहे की नेमकं हे कोण करते किंवा कशासाठी करते. पण आम्ही भारतीय जनता पार्टीचे आणि शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआयचे कार्यकर्ते शांतपणे काम करणारे कार्यकर्ते आहोत. आम्ही निवडणुकीला सामोरं जातो, ते अतिशय शांतपणे जातो, एकीने जातो. त्यामुळे अशा हल्ल्याला आम्ही तशी काही भीक घालत नाही आणि कुठलाही कार्यकर्ता त्यामुळं घाबरणार नाही किंवा दबावात येणार नाही. पण ही डोंबिवलीची संस्कृती नाही. डोंबिवली एक सांस्कृतिक नगरी आहे. त्या डोंबिवलीमध्ये असं वातावरण होणं, अशा गोष्टी होणं, डोंबिवली शहरातल्या मतदाराला आणि नागरिकांना न रुचणाऱ्या गोष्टी आहेत, न पटणाऱ्या गोष्टी आहेत आणि डोंबिवलीकर सुजाण आहेत. त्यामुळे ते मतदानाच्या दिवशी आपलं मतदान जे आहे ते 100% करून योग्य निर्णय घेत. पाहिलं असेल तर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. आमचा आरोप किंवा ह्या सगळ्या गोष्टीपेक्षा पोलीस जे तपास करतायत, ती तपास यंत्रणा आहे, ते आपल्या योग्य पद्धतीने तपास करतील. आम्ही याची इत्थंभूत माहिती देवेंद्रजी फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब यांना पाठवलेले आहे. त्यांच्याकडनंही काही निर्देश आम्हाला सगळ्यांना येतील किंवा सूचना तसे येतील. पण पोलीस आपलं काम करतील, पोलीस तपासात ते निष्पन्न होईल. भाजप कार्यकर्त्यांना टार्गेट केलं जाते असं मला वाटते. कोण टार्गेट? तर याच्यातनं तुम्ही सगळे बघतच आहात की भारतीय जनता पार्टीच्याच कार्यकर्त्याला पहिल्या माळ्यावरती जाऊन अशा गोष्टी करणं म्हणजे साहजिकच आहे. माहितीच्या कार्यकर्त्याला टार्गेट करणं किंवा त्रास देणं किंवा सगळ्या गोष्टी असतील. परंतु पुन्हा एकदा सांगतो, आम्ही सगळे माहितीचे कार्यकर्ते अतिशय शांतपणे सगळ्या समाजाला एकत्र घेऊन, सगळ्या जाती धर्माला एकत्र घेऊन, सगळ्या जाती धर्माचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी आणि माहितीचं काम करतायत. त्यामुळं आम्ही शांतपणेच आमची निवडणूक लढवणार आणि काम करणार. ऑफिसमध्ये होतो तेव्हा 2 ते 3 जण आले आणि ते लोकांनी माझ्याबरोबर दमदाटी केली, शिवीगाळ केली आणि तू खूप लिहितो असं तसं करून मला शिवीगाळ केली आणि त्यांनी खुर्ची मारून मला मारायचा प्रयत्न. कोण होते ते? काय नेमकं काय? ते आता पोलीस चौकशी करतील. पोलीसकडे सीसीटीव्ही फुटेज आणि सर्व काय आपण FIR लिहिलेली आहे, ते पुढे चौकशी करतील. या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय का? काय म्हणतात सॉरी? गुन्हा दाखल केलाय का? हा, गुन्हा दाखल केलाय आणि पुढे ह्याच्यावर प्रॉपर चौकशी व्हावी आणि पुढे दुसरं कुठल्या कार्यकर्त्या बरोबर असं व्हावं नाही, त्यासाठी त्यांनी निर्देश द्यावे.